कसे आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. रोज व्हिडिओ बनवतच नाही. आता 5-6 दिवस झालं तब्येत ठीक नव्हती म्हणून. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आठवली आहे बसल्या बसल्या. तर ती तुमच्यापाशी शेअर करते मी आज. आम्हाला कोणीतरी विचारलं होतं माझ्या शिक्षणाबद्दल, कामाबद्दल. तुमचं ताई शिक्षण किती झालं? माझं एवढं काही शिक्षण झालं नाही. माझं शिक्षण करायला कोण नव्हतंच, मला सपोर्ट नव्हता कोणाचा. खूप आवड होती शाळेची, खूप आवड होती, पण ते स्वप्न नाही माझे पुरे झाले कधी. नव्हतंच कोणी शिक्षणाचा खर्च उचलायला. तर मामा होते माझे एक. मामा म्हणजे लांबच्या नात्याने एकदम आजीच्या बहिणीचा मुलगा ते मामा होते. ते मामा मला खूप प्रयत्न करायचे की त्यांच्याकडे घेऊन जायचे. तो इथे एकटी राहते, कोणाच्या दारात झोपते, कुठं पण खाते, कसे राहणार. लहान होते हो, 8 वर्षाची, 8-9 वर्षाची. सपोर्ट नव्हता कोणाचा आजी ऑफ झाल्याच्या नंतर. तर लई वेळा ते मला सांगायचे, चल बाळा माझ्याकडं. पण मला एकटीला राहायची सवय लागली होती. एकटंच राहायचं, कुठं भीक मागून खायचं, कसं राहायचं. तर मी नाही गेले त्यांच्याकडं. मग ती गोष्ट माझ्या मनाला अजून लागते की आज मी त्यांच्याकडे गेले असते, माझं शिक्षण झालं असतं, आयुष्य कुठंतरी वेगळं बदललं गेलं असतं. कधीतरी त्यांचा फोन येतो ना, ते नेहमी मला बोलते तर की बाई तुला बोलत होतं चल माझ्याकडं, तो आले नाही. ते कसं असतं, जशी वेळ येईल तसं माणसाला राहायला लागतं. ठामपणे विचार केला होता त्या टायमाला की नाही, आपली आईच गेली, बाप पण, आई म्हणजे आजी आहे, आजीच गेली आपली. तर कुठं कोणाकडं जाण्यात, कोणाचे तर 4 दिवस राहण्यात कोण कोणाला बघत असतं? कोण नसतं कोणाचं. टाईम आला ना, वेळ बेकार आली ना, कोण नसतं कोणाला बघत. वेळ खराब आली ना, अजून त्या 10 वेळ येत येतात. खूप मोठा प्रसंग उभा राहतो त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी ना, कोणाकडं आपलेपणाचं नातं, हे माझं ते माझं, हे कधी करायला गेलेच नाही मी. नाते ओळखायला गेले नाही. माझी आजी ऑफ झाली ना, तर नातं तेवढं एकच दिसत होतं माझ्या मामाचं. ते कधी यायचे जायचे ना, पैसे द्यायचे, राहायचे, खायचे माझ्यापाशी, म्हणजे ते थांबायचे माझ्यापाशी थोडे वेळ. अजून त्यांचा कधी फोन आला ना, मनाला कुठंतरी असं दिलासा वाटतो की माझं कोणीतरी आहे. जात नाही मी कुठं, मी कुठंच जात नाही, कोणाच्याच दारात जात नाही मी. माझं घर आणि मीच असते. मला नाही आवडत कोणाच्या दारात जायला. कसं असतं, का नाही आवडत ते पण सांगते मी. सख्खे नाते आहेत, पण ज्या वेळेला आपल्यावर वेळ येते त्या वेळेला सख्खे नाते पण लांब जातात. ह्या सगळ्या प्रसंगामधून बाहेर पडलेले आहे मी. कुणी नसतं कोणाचं. माझ्या काही वेळा कितीतरी प्रसंग येऊन गेले, किती प्रसंग येऊन गेले. माझ्या वाईट काळामध्ये मला कोणीच साथ दिली नाही. वाईट काळामध्ये माझ्या कोणी असं म्हटलं नाही, जवळ ये, बस, मी आहे तुम्हाला, मी तुझा हम्या घेईन, मी तुला सांभाळेन, असं कोणीच बोललं नाही. मग ते इथपर्यंत ढकलत हा संसार आणला, लगीन झाला, सगळं व्यवस्थित झालं. पण अजून पण कुठंतरी काही गोष्ट ना काय होती, मनाला कुठंतरी खटकल्या जाते. आता मग म्हणते तर तू ये, राहा, आमचीच आहे. पण मन सारखं माझं मन सांगतं, हे आता का बोलवत आहेत मला, आता काय हे म्हणतायत, जेव्हा माझा टाईम होता तेव्हा का नाही हे बोलले मला. हे असे लोक कोण नसतं हो कोणाचं. माझी आजी होती, माझं सगळं दुनिया जगती, माझी आई बाप म्हणून सगळ्याचं प्रेम द्यायची ती. आणि कधी असं घरामध्ये कधी भांडण झालं, काय झालं ना, मनाला कुठेतरी दुःख लागतं हो. जावं वाटतं, राहावं वाटतं. पण एक बाजूने माझं मन पण मानित नाही कुणाचे तर जावं, राहावं, कोणाला गोड बोलावं की त्यांनी मला गोड बोलावं. कधी कधी त्यांच्या चांगलं बोलण्याचा सुद्धा मला राग येतो. प्रेमाने बोललेले शब्दाचा सुद्धा राग येतो मला. एवढी नफरत झालेली आहे माझ्या मनामध्ये. आताची नाही, पहिली नफरत. जेव्हा वेळ बेकारी होती ना, तेव्हाची नफरत आहे. फक्त माझ्या मनात माझ्या मामाबद्दल घर केलं जातं. कधीतरी त्यांची आठवण येते. ते त्यांच्या कर्तव्याला कधीच नाही चुकले वाईट काळामध्ये. अजून मी त्यांचे खूप आभार मानते मी. भले सांभाळलं नाही त्यांनी, हप्त्याला येणार जाणार माझ्याकडं,
आपल्यासाठी कोण झटत असेल, आपल्यासाठी कोणी केलं असेल तर आपल्याला त्याचं नाव घेणं खूप गरजेचं आहे. मतलबासाठी नाही कधी वागले माझे मामा. ते सपोर्ट दिला त्यांनी, खूप सपोर्ट दिला मला. सपोर्ट कशाचा पाहिजे होता मला? धन संपदा पैसा पाणी नव्हतं पाहिजे, पोटाला अन्न पाहिजे होतं फक्त. या गोष्टीचाच खूप सपोर्ट दिला त्यांनी. आता ये म्हणलं माझ्याकडं तर त्यांना यायला समजत नाही इकडे मुंबईला. त्याच्यासाठी ना आईबापापेक्षा ना कोणच मोठं नाही. सगळ्या वाईट चांगल्या काही गोष्टी आईवडिलाच्या पोटात खपल्या जाते तर लोकांच्या नाही हो. ज्याला आईवडील आहेत त्याला किंमत नाही, तर ज्याला आईवडील नाही त्यांना ते मला विचारा. आईवडील नसल्या दिवस कसे निघते तर कसे दिवस काढायला लागते, तर कोण किती टोचर करतं, कोण किती बोलतं. सगळ्या परसकातून बाजूला झालेले आहे मी. फक्त मला माझ्या मामाबद्दल कधीतरी काळजी वाटते, आठवण येते.